चला पाहायची का आमची महाबळेश्वरची ट्रिप. तर हा भाग पहिला आहे आणि नंतर भाग दुसरा सुद्धा येईल. तर पहिल्यांदा आम्ही ठाण्यातून निघालो आणि आमच्या इथे 3 हात नाक्याला सगळे प्रायव्हेट ट्रॅव्हल्स व्हेइकल्स उभे असतात. तर आम्हाला 3 हात नाक्यावरून आमची व्हेइकल आम्हाला म्हणजे ट्रॅव्हल्स आम्हाला मिळणार होती. तर आम्ही अर्धा तास अगोदरच आलो होतो आणि स्वामी ट्रॅव्हल्सवाल्याकडून आम्ही महाबळेश्वर ट्रिप घेतली होती आणि पॅकेजसुद्धा त्यांचंच घेतलं होतं. तर ही स्लीपर आणि सिटिंग दोन्ही इन्क्लूड आहे. आम्ही एक स्लीपर घेतली होती आणि 2 सिटिंग घेतलेले. सिटिंगच्या चेअरसुद्धा मागे जातात आणि रात्रीचा प्रवास खरं तर खूप लवकर होतो. तर स्लीपर ही घेतली होती माझ्यासाठी. पण मी इथेच खालीच म्हणजे मला बरं वाटलं. सो गुरु म्हणजे माझा मुलगा जो आहे तो वरती गेला होता स्लीपरमध्ये. त्यानंतर ही लोणावळ्याला एक 20 मिनिटासाठी गाडी थांबते. इथे फूड मॉल आहे. तिथे ह्या गाड्या नाश्त्यासाठी टॉयलेट बाथरूमसाठी थांबते. तर इथे आता आम्ही थांबलेलो आहोत आणि तसं म्हणायला गेलं तर खूप कॉस्टली आहे. सगळंच खूप महाग होतं. 110, 120, 180. तर आम्ही समोसे मागवले होते आणि मी तर काही खाल्लं नाही कारण रात्रीची वेळ होती. 2 वाजले होते साधारण आम्हाला. त्याच्यानंतर आम्ही चहा-बी पिलो आणि सकाळी पहाटे आम्ही महाबळेश्वरला पोहोचलो आणि त्याच्यामध्ये सुद्धा एकदा जेवायला गाडी थांबते. त्याच्यानंतर आम्हाला आय थिंक 7, 7:30 झाले पोचायला. आता आम्ही चाललेलो आहोत आमच्या रूमवरती. तर हे जे हॉटेल पहिलं मी तुम्हाला दाखवते प्रेसिडेन्स रेस्टॉरंट हे आम्ही लास्ट टाईम जेव्हा गेलो होतो तेव्हा स्वामीवाल्यांनी आम्हाला हे दिलं होतं. तर हा एक चौक आहे मेन महाबळेश्वरचा आणि इथूनच सरळ गेल्यानंतर आम्हाला राईट टर्न मारायचा होता. तिथून परत एक लेफ्ट टर्न हे आमचं अशोका इन हे हॉटेल आलं होतं. हे स्वामीवाल्यांचेच 3 ते 4 हॉटेल्स महाबळेश्वरला आहे. तर प्रत्येक पॅकेजमध्ये ते त्यांना जे पाहिजे ते हॉटेल्स आपल्याला देतात. आता हे आमचं रूम होता म्हणजे इथं हे हॉटेल होतं. त्याच्यानंतर इथे आता आमची एंट्री झालेली आहे. ते आपल्याला काही पासेस देतात, काही त्यांच्या रिसिप्ट असतात त्यांना दाखवायच्या इथे. इथे टेबल टेनिस, कॅरमची सोय होती. म्हणजे हाच एक वेटिंग रूम होता. तर आम्ही चहा मागवली होती कारण इथे खरंच खूप गार होतं. तर हा आमचा फर्स्ट डेचा नाश्ता आहे ज्या दिवशी आम्ही पोहोचलो होतो. 8:30ला त्यांनी आम्हाला नाश्ता दिला. इडली, उपमा, चटणी, सांबार हा नाश्ता होता आणि हळू सगळे येत होते. तर जेवण खूप चांगलं होतं. जेवणाला नाव अजिबात ठेवणार नाही आम्ही आणि त्याच्यानंतर ब्रेड बटर पण आला आणि आता बघा आता किती गर्दी आहे आणि याच्यापेक्षा पण जास्त गर्दी होती. तर रूम आला. मी तर पहिली माझी बॅग त्या बेडवर टाकली आणि रूम तुम्हाला 9:30 वाजताच मिळतो. त्याच्या आधी रूम नाही मिळत. सो इथे माझं रील बनवणं स्टार्ट झालेलं आहे. रूम खूप छान होता. हे आमचं टॉयलेट आहे. त्यांनी अगोदरच क्लीन करून ठेवलं होतं. रूम मोठा होता. आम्हाला डबल बेड आणि एक सिंगल बेड असे दिले होते कारण आम्ही 3 जण होते. टीव्ही इन्क्लूड आहे त्याच्यामध्ये. एसी पण होता पण लावायची गरज नाही कारण खूप गार आहे आणि सर्व्हिस चांगली आहे. रात्री सुद्धा त्यांनी आम्हाला एक्स्ट्रा ब्लँकेट्स आणून दिल्या गार वाजलं तेव्हा. आता याच्या अगोदर पण आम्ही महाबळेश्वरला आलेलो आहोत खूप वेळा. सो आम्हाला वेगळं असं काही फिरायचं नव्हतं. पण स्वामी मला तुम्हाला ह्याच्यामध्येच ट्रॅव्हलिंग देतो म्हणजे तुम्हाला महाबळेश्वर फिरून आणतो. तर तुम्ही तो पॅकेजसुद्धा घेऊ शकता. आम्ही तो पॅकेज मात्र घेतला नव्हता. आम्ही आमचं प्रायव्हेट टॅक्सी करून गेलो होतो. तर असंच आता रूममध्ये गेलो होतो, कंटाळा आला होता. तर आम्ही मग 3 जेवून झाल्यानंतर आम्ही असंच फिरायला गेलो. त्याच्यानंतर ऊन होतं, पण गार तरी वाजतच होतं. असं काही वेगळं घेण्यासारखं महाबळेश्वरला नाही, जे आपल्या मुंबईमध्ये मिळतं तेच आहे. उलट इथं खूप कॉस्टली आहे. त्याच्यामुळे इथे शॉपिंग करण्याचा विचार करत असाल तर नका करू. तुम्ही ऑलरेडी तिकडून शॉपिंग करूनच या. जस्ट तुम्हाला फिरायचं असेल तरच तुम्ही या आणि हवामान इकडचं आत्ताचं खूप चांगलं आहे. तर असंच फिरता-फिरता आणि इथे तुम्हाला लाकडाच्या वस्तू पण खूप मिळतील. पण तुम्हाला खूप भाव म्हणजे करायला लागतो कारण महाग आहे. आता इथे एक पाणीपुरी 80 आणि ₹50 ला आहे. त्याच्यामुळे बघितलंच तुम्ही किती कॉस्टली आहे. आता आम्ही फिरलो-फिरलो मग रूमवरती आलो आणि हां, आम्ही जेवायच्या अगोदर गेलो होतो. आता फिरून आलो अ, आणि जेवायला आलो. इथं साधारण 1:30 वाजता जेवण तुमचं चालू होतं ते 2:30 वाजेपर्यंत. सलाड, पापड, लोणचं. आता ज्या दिवशी आम्ही गेलो त्या दिवशी दुपारी अ, पनीरची भाजी होती, मुगाची भाजी होती, डाळ, भात. इथे जैन लोकंसुद्धा आले होते, तर त्यांच्यासाठी कांदा न घातलेल्या भाज्यासुद्धा होत्या. कोबीची भाजी होती, त्याच्यानंतर भजी होती, हिरवी चटणी होती आणि खीर होती. तर त्याच्यानंतर जेवलो-बिवलो
मग आराम केला. मग 4 वाजता हे जे मामा आहे, जे प्रत्येक वेळी आम्ही महाबळेश्वरला गेलो का यांनाच कॉल करतो, हे आम्हाला पूर्ण महाबळेश्वर 2 दिवस फिरवतात. तर आता ते आम्हाला घ्यायला आले होते 4 वाजता हॉटेलच्या बाहेर आणि आत्ता आम्ही गेलेलो आहोत फिरायला. इथे अशा प्रायव्हेट टॅक्सी उभ्या असतात. तुम्ही थोडासा भाव नाही करू शकत कारण ह्यांचे भाव फिक्स असतात. 680 आणि ₹700 असे त्यांचे असतात एका दिवसाचे. तर एका दिवसात ते 6 पॉइंट कव्हर करतात. परत दुसऱ्या दिवशी तुम्ही त्यांना वेगळे पैसे द्यायचे. आणि आता आम्ही हे मंदिर आता फर्स्ट डे आम्ही सगळे टेम्पल्स घेतले होते. जे ह्याच्या अगोदर पण आम्ही पाहिले होते. हे आहे कमला मातेचं मंदिर. तर हे आम्ही पहिलं केलं. त्याच्यानंतर त्याच्या पाठीमागूनच पायऱ्या चढत जायचं की तुम्हाला शंकराचं मंदिर दिसेल. ते पण खूप छान आहे. पूर्णपणे दगडाचं बनलेलं आहे. तर हे सुद्धा आम्ही केलं. त्याच्यानंतर ह्याच्याच बाजूला तुम्हाला कुंड बघायला मिळेल जिथे खूप ज्या नद्या असतात त्या मिळून तिथे कुंड तयार झालेला आहे. इथे ही अशी फुलं मिळतात. खूप छान आणि कलरफुल फुलं होती. ती वाहण्यासाठी मिळतात. इथे सुद्धा एक मंदिर आहे. ते सुद्धा आम्ही केलं, पण आम्ही मुखदर्शन केलं. कारण आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा शाळेची पिकनिक इथे आली होती. तो थोडीशी गर्दी होती आणि आम्हाला पटापट सगळे जे आमचे हे होते ते कव्हर करायचे होते. हे आहे पंचगंगा मंदिर आणि खूप फेमस मंदिर आहे आणि हे बघायला मात्र विसरू नका. तर इथे आतमध्ये करायचं शूटिंग करणं बंद होतं. तरी पण मी तुमच्यासाठी हा ब्लॉग बनवण्यासाठी आणि तुम्हाला हे मंदिर आतून दाखवण्यासाठी मी गपचूप आपली थोडी अशी करत होती. तर इथे हे जे कुंड आहे थंड पाण्याचं कुंड आहे जे नेहमी चालू असतं. इकडचं पाणी कधीच आटत नाही असं बोलतात. हे असं चालू असतं. खूप साऱ्या नद्या मिळून इथे त्याचा उगम झालेला आहे. तर ते बघितलं. त्याच्यानंतर मग आम्ही परत दुसऱ्या ठिकाणी फिरायला गेलो. हवामान खूप छान होतं आणि आता आम्ही ह्या पॉईंटवर आलेलो आहोत. हा पॉईंट मला खूप आवडला. इथे फोटोज पण खूप छान आम्ही म्हणजे केले. इथे जस्ट पहिलं तर आम्ही ना मला लहानपणीची आठवण आली. मला इथे बॉब्या दिसल्या. नळ्या बोलतात त्याला. ते मस्तपैकी खात आम्ही पहिले एन्जॉय केलं. त्याच्यानंतर मग आम्ही पुढे गेलो आणि इथे सगळीकडे तुम्हाला असे चाटचे काउंटर बघायला मिळतील आणि सगळ्या गोष्टी ₹50च्या पुढच्याच गोष्टी आहेत. म्हणजे महाग आहे पण ठीक आहे आपण फिरायला गेलोय तर आपण खातो. त्याच्यानंतर इथे एक मुलगी जेमच्या गोळ्या खात होती आणि त्या माकडाने तिथे जेमच्या गोळ्या काढून घेतल्या आणि तो कसा फोडतोय ते बघा आणि ती मुलगी प्रचंड रडत होती. मग आम्ही असंच खाली गेलो आणि खरंच निसर्ग खूप छान होतं. मी खूप एन्जॉय केलं. तुम्ही फोटोज, रील बनवणार असाल तर आत्ताच हे वातावरण खूप छान आहे आणि इथे तुम्हाला एक छोटीशी खारोताई दिसेल आणि तसंच पुढे आम्ही गेलेलो आहोत. चालणं आहे. त्याच्यानंतर टायगर स्प्रिंग पॉइंट. तर इथे मी पहिली ताक पिली. थंडी खूप आहे, पण तरी मला ताक प्यायचंच होतं आणि हा आपला मेन पॉइंट आहे. त्याच्यानंतर मग हा पॉइंटवरती आम्ही फिरलो. इथे सुद्धा आम्ही खूप फोटोज काढले आणि हवा इतकी प्रचंड सुटली होती आणि हा आमचा शेवटचा पॉइंट होता. तिथे सुद्धा आम्ही खूप फोटोज काढले, रील्स बनवले आणि मग त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या पॉइंटवरती मग गेलो आणि सगळे पॉइंट फिरून झाल्यानंतर आम्हाला साधारण 7:00-7:30 झाले घरी जाण्यासाठी. त्याच्यानंतर आम्ही परत फ्रेश झालो आणि मग परत असंच मार्केटमध्ये कारण जेवण 8:30 नंतर चालू होणार होतं. तर रूममध्ये बसून काय करायचं? मग असं म्हटलं रात्रीचं अ, बाजारपेठमध्ये जाऊया महाबळेश्वरच्या. तर मग रात्रीचं गेलो, थोडंफार काहीतरी घेतलं, मी शॉपिंग केली आणि फिरलो आणि मग नंतर आम्ही रूममध्ये गेलो. तर इथे गेमिंग पण खूप आहेत. गेमिंग पण आम्ही खूप केलं. तशा व्हिडिओज काही मी काही काढल्या नाही. तर कानातले-बिनातले पण खूप छान होते. स्वेटर मात्र इतर खूप रिझनेबल रेटमध्ये होते आणि मी घेतले. त्यानंतर आमचं रात्रीचं जेवण होतं डाळ खिचडी, व्हेज बिर्याणी, सूप, त्याच्यानंतर पनीरची भाजी, फ्लावरची भाजी, त्यानंतर गोड कढी होती. जैन लोकं जी खिचडी बरोबर खातात ती आणि प्लेन पराठा होता. जेवण झाल्यानंतर मग आम्ही रात्री पान खायला गेलो आणि हा आमचा फर्स्ट डे आता संपला. आता हा आमच्या दुसऱ्या दिवसाचा नाश्ता आहे. तरी इथे पोहे होते, त्याच्यानंतर चटणी होती, त्याच्यानंतर उत्तप्पा होता, सांबार होता, ब्रेड बटर होते आणि सकाळचा आमचा नाश्ता करून झालेला आहे आणि आता आम्ही नाश्ता करून रूममध्ये आलो. त्याच्यानंतर हे दुपारचं जेवण आहे. तर छोले आहे, त्याच्यानंतर भेंडी होती, चपाती होती, त्याच्यानंतर सलाड होती, शेवयांची खीर होती
आणि पापड होता, ढोकळा होता, त्याच्यानंतर गवार बटाट्याची पातळ भाजी होती, लोणचं, चटणी हे सगळं होतं. त्यानंतर ह्या दिवशी सुद्धा आम्ही कालच्या प्रमाणेच 4 वाजता आम्ही तीच टॅक्सी बोलवली, जी आम्ही पहिली बोलवली होती. फक्त ड्रायव्हर चेंज झालेला. तर त्यांनी आज आम्हाला आज आमचा शेवटचा दिवस होता फिरण्याचा. तर त्याचं स्ट्रॉबेरी गार्डन आहे, त्याच्यानंतर सनसेट पॉइंट आहे, त्याच्यानंतर अजून एक 3-4 पॉइंट्स असे होते त्याच्यामध्ये. तर हे स्ट्रॉबेरी गार्डन आहे. खूप सारे स्ट्रॉबेरी गार्डन आहेत. तर प्रत्येक ड्रायव्हर हा वेगवेगळ्या स्ट्रॉबेरी गार्डनमध्ये नेत असतो. पण मोस्टली सर्वजण ह्या स्ट्रॉबेरी गार्डनमध्ये जास्त नेतात. आणि इथे आम्ही ती स्ट्रॉबेरी क्रीम सुद्धा खाल्ली होती. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे. खूप छान लागत होती. थंडीमध्ये थंड खाण्याची मजा काहीतरी वेगळीच असते. याची प्राइस मी इथे तुम्हाला दाखवत आहे. स्ट्रॉबेरी विथ क्रीम ₹160. सो एक हे आम्ही घेतलं होतं आणि खूप छान होतं. मी तर खूप एन्जॉय केलं ते खाऊन. त्यानंतर थोडंसं पुढे आम्ही गेलो. त्याच्यानंतर हा एक पॉइंट होता तिथे. सगळ्या पॉइंटची लिस्ट मी नंतर एंडिंगला त्याचा फोटो अपलोड करणारच आहे. त्याच्यानंतर हा असा ना हत्ती दिसतो इथून. तर हा आम्ही एक पॉइंट बघितला. त्याच्यानंतर इथे आम्ही खूप फोटो काढले आणि हा पॉइंट मला खरं तर खूप आवडला. आणि इथे फोटो पण खूप छान छान येत होते आणि इथे खूप सारी माकडं होती. पण ह्या माकडांचं एक होतं की ह्या माकडं हातातल्या पिशव्या, बॉटल्स काही असे खेचत नव्हते. कारण मी खूप ठिकाणी बघते की माकडं अंगावरती येतात आणि त्रास देतात. तसं इथे काही नव्हतं. तर इथे ना आम्ही खूप फोटो काढले. इथे 3 इडियटचे सुद्धा खूप सारे इथे ठेवले होते फोटो काढण्यासाठी. इथे पहिलं तर हार्ट होता, कपल फोटो ₹50 3 फोटो तुमच्याच मोबाईलमध्ये काढणार. त्याच्यानंतर पुढे जाऊन सुद्धा एक बाईक होती. त्या बाईकवरती सुद्धा आम्ही खूप फोटोज काढले. ते सुद्धा असेच होते 50ला 3. त्यानंतर आम्ही ह्या पॉइंटला गेलो. इथे सुद्धा आम्ही छान फोटोज काढले आणि इथून निसर्ग खूप छान दिसत होता. रीलसाठी, फोटोसाठी बेस्ट हे आहे इको पॉइंट. त्याच्यानंतर आम्ही परत पुढे-पुढे गेलो. अ, एका पॉइंटला गेले ना, की आजूबाजूला 1-2 पॉइंट्स त्यांचे लागूनच असतात. इथे असं होतं, की तुम्ही मोठ्याने जर बोलाल, तर तो आवाज तुम्हाला परत ऐकू येतो. आम्ही 2-3 वेळा ट्राय केलं. मला तर एकदाच ऐकू आलं. त्याच्यानंतर आम्ही निघालो आहे आणि ह्या एका पॉइंटला आलेलो आहोत. तर इथे घोडे भरपूर होते, बोटिंग होती इथे. बोटिंग पण आम्ही केली, पण त्याची व्हिडिओ मला नाही काढता आली. त्याच्यानंतर आम्ही इथे घोड्यावर नाही बसलो. आम्ही जेव्हा सनसेट पॉइंटला गेलो होतो ना, तिथे आम्ही घोड्यावर बसलो होतो. तर घोड्याची प्राइस होती इथे आय थिंक ₹200 एक राउंड ते लोकं मारून आणायचे आणि इथे फक्त चाट होते, जे फक्त मक्यापासून बनवत होते आणि स्ट्रॉबेरीज होते, ब्लूबेरीज होती. त्याच्यानंतर आम्ही हा पॉइंट पण खूप एन्जॉय केला आणि इथे तुम्हाला आता बोटिंग दिसत आहे. बोटिंगचे चार्जेस खूप जास्त आहे. ₹600 ₹1000. ₹600 मध्ये तुम्ही लाइक तुमची पूर्ण फॅमिली बसू शकते. आणि जर तुम्ही असे 2 कपल जात असाल तर तुम्हाला तिकडे अजून 3-4 शोधायला लागतात. मिळून मग असं बोटीने जायचं. तर आम्ही पण असे शोधले होते. कारण एकूण बोटीमध्ये 6 जण पाहिजे होते. त्यांना ₹600 द्यायचे. तर आम्ही 3 जण होतो आणि अजून 3 जण आम्ही तिथे घेतली आणि गेलो. त्यानंतर आम्ही इथे चाट खात होतो. मस्त गरम-गरम होतं. चीज टाकून. त्यानंतर इथे फळं काहीतरी एकदमच फ्रेश दिसत होती आणि आम्ही खूप खाल्ली. स्ट्रॉबेरी, गाजर. त्यानंतर आता हा सनसेट पॉइंट आहे. त्या दिवशी पाऊस पडत होता महाबळेश्वरला. त्याच्यामुळे आम्हाला सनसेट पॉइंटचा मजा घेताच नाही आला. पण गुरु म्हणजे माझा मुलगा त्याला घोड्यावर बसायचं होतं. तर त्याची ती एक हौस आम्ही पूर्ण केली. त्यानंतर इथे खूप सारे खेळ आहेत, चाट्स आहे, म्हणजे इथे पण तुमची खायची सोय आहे आणि हा पॉइंट खरंच खूप छान आहे. रीलसाठी किंवा फोटोसाठी आणि छान वाटतं, शांत वाटतं बसल्यानंतर. इथे आम्ही गरम-गरम मॅगी खाल्ली. त्याच्यानंतर आम्ही भजी खाल्ली, कांदा भजी. त्यानंतर आम्ही दहीपुरी मागवली आणि हे साधारण आम्हाला ना 6 वाजले होते. 6:30 पर्यंत आम्ही थांबलो. पण आम्हाला काही बघायला मिळालं नाही कारण खूप आभाळ होतं. ढग पूर्ण काळे झालेले. त्याच्यामुळे काही दिसणार नव्हते, माहिती होते आणि मग खूप अंधार झाला आणि मग आम्ही रूमवरती जायला निघालो आणि हा आमचा शेवटचा दिवस होता महाबळेश्वरचा. म्हणजे आम्ही 2 रात्र तिथे राहिलो होतो आणि नंतर छान असं ड्रायव्हरनी भजन लावलं होतं आपल्या पांडुरंगाचं आणि ते ऐकत-ऐकत आम्ही रूमवर गेलो. जेवणाच्या अगोदर आम्हाला नॉनव्हेज खायचं होतं कारण ते टोटली व्हेज हॉटेल होतं. तुम्ही रूममध्ये आणून खाऊ शकता. मग आम्ही लॉलीपॉप खाल्लं. खाली बघतो तर मस्तपैकी नूडल्स आणि पावभाजीचा बेत होता. कारण उद्या आम्ही आमच्यासारखे खूप जण जाणार होते. त्यासाठी ही ट्रीट असते.
तर पावभाजी, डाळ भात, नूडल्स खूप छान होतं. आम्ही पोट भरून खालो आणि खूप थंडी वाजत होती. खाली डीजे चालू होता, काही लोक नाचत होते. पण आम्हाला लवकर उठायचं होतं. मग आम्ही नंतर राऊंड मारायला गेलो. थोडी थंडी जाणवली तर स्वेटर घातलं आणि मी, माझे मिस्टर आणि माझा मुलगा आम्ही मस्त 1 तास राऊंड मारून आलो. त्यानंतर सकाळी तुम्ही जेव्हा ही रूम सोडता, तुम्हाला हॉटेलमधून हा स्नॅक्स मिळतो, म्हणजे सँडविचचा. आणि बरोबर आम्ही 10 वाजता आमची रूम आम्ही सोडली. तर इथे माझं परत चालू झालेलं आहे व्हिडिओ काढणं, फोटो काढणं. त्यानंतर आम्ही आता रूम सोडलेली आहे आणि चावी त्यांना द्यायची आणि मग आम्ही इथं त्यांना बाय बाय करून निघालेलो आहोत. इथून पुढेच एका कॉर्नरला स्वामी यांचीच आम्हाला बस होती, ती स्लीपर आणि सिटिंग दोन्ही, जसं की आम्हाला येताना होती. ठीक आहे. त्याच्यानंतर आम्ही आता हॉटेल सोडलेलं आहे. एक एक 10 मिनिटं लागतात त्या गाडीजवळ जायला. इथे आम्ही भरपूर स्ट्रॉबेऱ्या घेतल्या खाण्यासाठी आणि आम्हाला जास्त स्ट्रॉबेरी नाही आवडत, सो मी जास्त नाही घेतलं, अर्धा किलो घेतली. पण आम्हाला चहा पियायची होती कारण खूप थंडी जाणवत होती. तर आम्ही इथे मस्तपैकी बासुंदी चाय पिलो. 10 रुपये आणि 20 रुपयाचा इथे रेट आहे. त्यानंतर बघा आमची बस आलेली आहे, स्वामी येल्लो कलरची. तर इथे आम्ही गेलो. आमच्या तिन्ही सिटिंगच होत्या, पण वरच्या स्लीपर पूर्णपणे खाली होत्या, सो आम्ही त्याचा पण एन्जॉय केलं. थोडा वेळ बसलो आणि नंतर आम्ही मस्तपैकी वरती स्लीपरवरती अगदी सांडपाडा येस्तोवर आम्ही मस्तपैकी झोपून आलो. तर प्रवास खूप छान झाला आणि स्वामी टूर ट्रॅव्हल्स यांची जी यांनी आम्हाला सोय करून दिली ती पण आम्हाला खूप आवडली. त्यानंतर अशीच एक हायवेला गाडी थांबली हॉटेल जवळ. तर हॉटेलचं नाव होतं अमृता. खूप छान फूड होतं आणि रिझनेबल रेट होते. व्हेजचं वेगळं होतं, नॉनव्हेजचं पाठीमागे बसायला होतं आणि रेस्टॉरंट हॉटेल खूप मोठं आहे. स्वच्छ होतं, स्पेशली टॉयलेट. तर खूप स्वच्छ होतं, जेवण खूप छान होतं, सर्व्हिस खूप लवकर येते तिथे. तर आम्ही व्हेजच मागवलं होतं, आम्ही नॉनव्हेज नाही मागवलं कारण प्रवासामध्ये आम्ही नॉर्मली व्हेजच खातो. तर आम्ही इथे पनीर मागवलं होतं आणि रोट्या मागवल्या होत्या. तर हे आमचं खाऊन झालेलं आणि आमची पिकनिक खरं तर इथे संपलेली आहे. काही फोटोज मी तुमच्यासाठी इथे अपलोड करत आहे. आम्ही महाबळेश्वरला काय काय एन्जॉय केलं. सगळंच एका व्हिडिओमध्ये नाही आपण अपलोड करू शकत, पण एक शॉर्टकट का होईना छोटीशी जर्नी मी माझी इथे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय. ब्लॉग आवडल्यास लाईक करा, कॉमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि प्लीज व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आम्ही असंच आता परत फिरायला जाणार आहोत त्याचा सुद्धा मी ब्लॉग बनवेल. आणि थँक्यू सो मच वॉच केल्याबद्दल.